नमस्कार. मी डॉक्टर कौस्तुभ भुरे आपलं श्री आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालयच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पंचकर्म म्हणजे काय या विषयावरती थोडंसं बोलणार आहोत. आयुर्वेदामध्ये चिकित्सेच्या दोन पद्धती सांगितलेल्या आहेत. त्या म्हणजे शमन आणि शोधन. शमन म्हणजे काय, तर आपण आपल्याकडे रुग्ण आल्यावरती त्याची योग्य ते कन्सल्टिंग करून डायग्नोसिस करून मग त्याच्या आजारावरती जी आपण पेशंटला औषधं देतो आणि औषधांद्वारे त्याच्या शरीरामध्ये जे दोष वाढलेले आहेत त्यांना शांत करतो किंवा ते दोष कमी करतो, त्याला आपण शमन असं म्हणतो. तसंच जेव्हा पेशंटचे दोष हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले असतात, आजार थोडासा बळावलेला असतो, तेव्हा त्या दोषांना नुसतं शांत करून किंवा त्यांचं शमन करून आजार लवकर बरा होत नाही, त्यावेळी आपल्याला पेशंटला शोधन चिकित्सा करावी लागते. म्हणजेच ते दोष खेचून शरीराबाहेर फेकून देण्यासाठी ज्या क्रिया केल्या जातात त्याला आपण शोधन चिकित्सा म्हणतो. शोधन चिकित्सा ही पंचकर्माद्वारे केली जाते. पंचकर्म हे शोधन चिकित्सा करण्याचा एक उत्तम असं साधन आहे. पंचकर्माद्वारे आपण शरीरात वाढलेले जे दोष आहेत ते बाहेर काढून फेकून देऊ शकतो आणि पेशंटला आरोग्य प्राप्त करून देऊ शकतो. 5 अशा प्रकारची कर्म आहेत ज्याच्यामुळे आपण दोष शरीरातनं बाहेर काढतो. त्यांना एकत्रितपणे पंचकर्म असं म्हणतात. तर ही पंचकर्म कुठली कुठली? एक म्हणजे वमन, दुसरं विरेचन, तिसरं रक्तमोक्षण, चौथं नस्य आणि 5वं म्हणजे बस्ती. वमन ह्या पंचकर्मामध्ये आपण पेशंटला उलट्या करवतो, ज्याला थेरप्युटिक एमेसिस असं म्हणतात. दुसरं म्हणजे विरेचन. विरेचनामध्ये आपण पेशंटला जुलाब करवतो, ज्याला थेरप्युटिक पर्गेशन असं म्हणतात. रक्तमोक्षण म्हणजे पेशंटच्या शरीरातून रक्त हे बाहेर काढून टाकणं. हे साधारणपणे आपण आजकालच्या काळामध्ये 2 प्रकारे करतो. एक म्हणजे सलाईनद्वारे किंवा सुईद्वारे हे पेशंटच्या व्हेनमधून रक्त बाहेर काढणं, जसं पॅथॉलॉजी लॅबमध्ये काढलं जातं. आणि दुसरं जळू लावणं. लीच नावाचा एक किडा असतो, तो शरीराला लावून आपण ते रक्त बाहेर काढतो. दोन्ही प्रकारच्या पद्धतीचे स्वतःचे असे फायदे आहेत. चौथं पंचकर्म म्हणजे नस्य, म्हणजे नाकामध्ये औषध प्रविष्ट करणं. हे खांद्याच्या वरील अवयवांना खूप फायदेशीर असतं. आणि 5वं पंचकर्म, ज्याला आयुर्वेदामध्ये अर्ध चिकित्सा असं संबोधलं जातं, जे फार महत्त्वाचं पंचकर्म आहे, ते म्हणजे बस्ती, ज्यामध्ये संडासच्या जागेवाटे आपण एक छोटीशी ट्यूब आतमध्ये टाकून आतमध्ये काढा किंवा तेल अशा प्रकारची औषधं आतमध्ये प्रविष्ट करतो. बस्तीचं आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. ह्याला म्हणूनच अर्ध चिकित्सा असं म्हटलं जातं. म्हणजे अर्धी चिकित्सा ही नुसत्या बस्तीद्वारे करता येते. बस्ती हे पंचकर्म असं पंचकर्म आहे ज्याच्यामुळे शोधन आणि शमन अशा दोन्ही प्रकारच्या चिकित्सा आपल्याला करता येतात. ह्यांना एकत्रितपणे पंचकर्म असं म्हणतात.